आज आहे नवरात्रीचा 7वा दिवस आणि 7व्या दिवशीची सकाळची आरती वगैरे आम्ही करून घेतली. आज सगळे घरात होते कारण आज होता सुट्टीचा दिवस. त्यामुळे सकाळची आरती वगैरे आवरून घेतली मस्त आणि नंतर आले किचनमध्ये फराळाचं बनवण्यासाठी. तर आज आहे ना मी भगर आणि साबुदाण्याचे ना डोसे बनवायचं ठरवलं होतं. तर त्यासाठी मी भगर आणि साबुदाणा अगोदरच भिजत घातला होता. तर अगोदर म्हटलं त्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया. तर इकडे मी शेंगदाणे आणि खोबरंही व्यवस्थित बारीक करून घेतलं, हिरवी मिरची घालून आणि मस्त तुपामध्ये जिरा आणि कढीपत्ता घालून त्याला छान असा तडका द्यायचा होता. तर तडका वगैरे देऊन घेतला आणि इकडे मी भगर आणि साबुदाणा आहे ना भिजत घातलेला होता, तो सुद्धा वाटून घ्यायचा होता. म्हटलं आपण भगरीचे आज डोसेच बनवूया. तर इथे आहे ना जेवढा आपण साबुदाणा घेतला त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला भगर घ्यायचं आहे. इथं मी साबुदाणा जरा शिल्लक भिजत घातला आहे कारण म्हटलं नंतरही लागतोच म्हणून. तर त्यातलं मी पूर्ण बारीक नाही करणार आहे, जेवढा पाहिजे तेवढा घेईल आणि बाकीचं ठेवेल. तर सगळं पाणी घालून छान असं बारीक वाटून घेतला आणि मिश्रण तयार केलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आणि इकडे तवासुद्धा छान गरम केला, त्याला तूप लावून घेतलं आणि मस्त दोन्ही बाजूनी खरपूस भाजून असे आपले डोसे तयार होतात. तुम्हीसुद्धा नक्की कधीतरी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर असा होता आमचा आजचा दिवस. चला भेटू उद्या, तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.